नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे. जाहिरात आहे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या पदासाठी. मग या पदाला नेमकं फॉर्म कोण भरू शकणार आहे, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, कारण यासाठी परीक्षा नाही आहे, आपली डायरेक्ट निवड होणार आहे, पगार किती मिळणार आहे, कामाचं स्वरूप काय असणार आहे, सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म कसा भरायचा आहे, सगळी माहिती घेऊया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. ही आहे आपली नवीन जाहिरात. बाल प्रकल्प अधिकारी नांदेड जिल्ह्याची ही जाहिरात आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही पदं जी आहेत ती भरायची आहेत. आता यासाठी जाहिरात आलेली आहे 7/4/2025 ला. अर्ज आपल्याला 23/4/2025 पर्यंत करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता संपूर्ण वेळापत्रक एकदा बघून घेऊ आपण. या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी अर्ज आपल्याला भरायचे आहेत 7/4/2025 ते 23/4/2025 पर्यंत. प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे. अर्जाची छाननी कधी होणार आहे तर 24/4/25 ते 30/4/25 यामध्ये. गुणवत्ता यादीस पडताळणी समितीस मान्यता घेणे आणि परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे. आता सगळी पडताळणी झाल्यानंतर पहिली यादी नोटीस बोर्डावरती कधी लागणार आहे 22/5 ते 6/5/2025. नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवार म्हणजे तुमच्या मनात काही प्रश्न असतील त्या यादीबाबत, तुमच्या मनात काही हरकती असतील तर त्या हरकती नोंदवण्याचा जो दिनांक आहे तो 7/5/2025 ते 21/5/2025 पर्यंत आहे. आणि अंतिम यादी आणि नियुक्ती आपल्याला कधी मिळणार आहे ते बघा, तर ती मिळणार आहे 22/5/2025 ला. आता ही या आपल्या पद आहेत. कुठे कुठे पद आहेत बघा. आता नांदेडमध्ये जी अर्धापूर अर्थात नगर परिषद आणि नगरपंचायतीमधले हे पद आहेत. तर अर्धापूरमध्ये फुलेनगर अर्धापूरला मदतनीसची एक जागा आहे. अर्धापूरलाच इरिगेशन कॅम्प अर्धापूरला एक जागा आहे. उमरीला व्यंकटेश नगरला एक जागा आहे. त्यानंतर माहूरला जगदंबा हायस्कूल जवळ माहूर एक जागा आहे. माहूर बौद्ध भूमी परिसर एक जागा आहे. माहूर गणेशनगर नवी आबादी माहूरला एक जागा आहे. किनवट एक जागा. आता ह्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या मदतनीसच्या आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर किनवटलाच पुन्हा रामनगर किनवट, साठेनगर किनवट या ठिकाणी पण एक जागा आहे. त्यानंतर किनवटलाच नालागड्डा किनवटला या ठिकाणी अंगणवाडी सेविका याची एक जागा आहे. किनवटला इस्लामपूर किनवटला मदतनीसची एक जागा आहे. त्यानंतर हिमायतनगरला नवी आबादी हिमायतनगरला या ठिकाणी मदतनीसची एक जागा आहे. हिमायतनगर वडार गल्ली हिमायतनगरला एक जागा मदतनीस. आता सगळ्या जागा मदतनीसच्या आहेत, लक्षात घ्या. पुढे हिमायतनगर कालिकानगर गल्ली हिमायतनगरला एक जागा आहे. पुन्हा हिमायतनगर छत्रपती हिमायतनगरला एक जागा आहे. फुलेनगर हिमायतनगरला एक जागा आहे. बराळी तांडा हिमायतनगरला एक जागा आहे. गणेशवाडी हिमायतनगरला एक जागा आहे. शिंदे गल्ली नायगाव हे नायगावच्या जागा आहेत एक. इरिगेशन कॅम्प नायगावला एक जागा आहे. देशमुख गल्ली भोकर एक जागा आहे. साईनगर मुखेड एक जागा आहे. आणि लाईन गल्ली देंगलूर एक जागा आहे. त्याच पद्धतीनं मुकुंद नगर देगलूरला एक जागा आहे. अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकेची एक जागा आणि अंगणवाडी मदतनीसच्या 22 जागा, अशा टोटल 23 जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आता पदाचं नाव आणि मानधन. अंगणवाडी सेविका मदतनीस, अंगणवाडी सेविका यांचं जे एकत्रित मानधन आहे महिन्याला ते आहे 13,000 रुपये आणि मदतनीसचं एकत्रित मानधन जे आहे महिन्याला ते आहे 7,500 रुपये. कर्तव्य आणि जबाबदारी बघूया. आता अंगणवाडी सेविका पदाची कर्तव्य व जबाबदारी. आता अंगणवाडी सेविकेला काय कामं करायची आहेत तर शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामं पार पाडायची आहे. आहार वाटप करायचं आहे. मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकेने शासनाने ठरवून दिलेले कामकाज व इतर सर्व कामकाज करायचं आहे. अंगणवाडी केंद्र सुरू करणे, लाभार्थ्यांना शिक्षण देणे, लाभार्थ्यांना सर्व शालेय शिक्षण देणे हे काम आहे. दरमहा लाभार्थ्यांचे वजन आणि उंची चेक करायचे आहे. सर्वे मधील गृहभेटी करायच्या आहेत आणि शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत वेळोवेळी दिलेली इतर सर्व कामं देखील करायची आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी. आता अंगणवाडी मदतनीसला काय कामं करायची आहेत तर अंगणवाडी व सभोवतालचा परिसर स्वच्छ करणे, मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व आहार वाटप करणे, मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे,
मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे, अंगणवाडी सेविकेला अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजात मदत करणे, अंगणवाडी केंद्र उघडणे व बंद करणे आणि शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत वेळोवेळी दिलेली इतर सर्व कामं जी आहेत ती करायची आहेत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी. पुढे आता महत्वाच्या तारखा. अर्ज कधी करायचा आहे आपल्याला, तर 7 तारखेपासून ते 23/4 पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण कुठे करायचं आहे आपल्याला अर्ज, ऑफलाईन स्वरूपात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, नांदेड कार्यालय, श्री संजय प्रदीपराव औरादकर यांची इमारत, पहिला मजला, घर क्रमांक 1-18-186 नवा मोरडा, नांदेड, पिनकोड 431602 या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे. आता कोण या पदासाठी फॉर्म भरू शकतं, तर बघा शैक्षणिक पात्रता जी आहे ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, किमान 12वी सांगितलेलं आहे. आता वास्तव्याची अट स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. बघा, संबंधित नगर परिषद नगरपंचायत हद्दीतील रिक्त अंगणवाडीसाठी त्या नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनाच पात्र समजण्यात येईल. बाहेरचा उमेदवार अर्ज नाही करू शकत. ज्या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत त्या संबंधित क्षेत्रातले तुम्ही रहिवासी असले पाहिजे, हे लक्षात घ्या. स्थानिक रहिवासी असलेबाबत शासन निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड असल्यास त्यावर संगणक संकेतांक, पत्ता, संबंधित तलाठी कार्यालय यांचा सही शिक्का आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र, तहसीलदार निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र यापैकी किमान एक पुरावा सोबत जोडणे अनिवार्य राहील. तसेच स्थानिक रहिवासी असल्यास बाबतचे विहित नमुन्यातील स्वयं घोषणापत्र देखील जोडायचं आहे. ते काय काय जोडायचं ते सगळं पुढे मी तुम्हाला दाखवतो. वयाची अट जाहिरातीत आता वय कमीत कमी तुमचं 18 पाहिजे, जास्तीत जास्त 35 पाहिजे. आणि तुम्ही जर विधवा महिला असाल तर तुम्हाला 40 वर्षासाठी पर्यंत सुद्धा फॉर्म भरता येईल. म्हणजे 18 ते 35 सगळ्यांसाठी, विधवा महिलांसाठी 40 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे. आता लहान कुटुंब, उमेदवारास जास्तीत जास्त 2च हयात अपत्य असावीत. म्हणजे फॉर्म भरता ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना 2च अपत्य असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला शेवटी फॉर्म सोबत जोडायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो. ज्या अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी सेविका मदतनीस नियुक्ती करायची आहे अशा उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. इयत्ता 10वीला मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. म्हणजे 10वीला तुम्हाला मराठी विषय असणं आवश्यक आहे हा फॉर्म भरण्यासाठी, लक्षात घ्या. 10वीचं आपलं जे मार्कशीट आहे त्याच्यावरती मराठी विषय तुमचा असणं गरजेचं आहे. विधवा उमेदवारांबाबत, आता विधवा किंवा अनाथ उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकारी यांचं काय लागेल, सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. आणि विधवा असल्यास पतीचं मृत्यूपत्र लागेल. पुनर्विवाह केला नाही याबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल. अनाथ उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र जोडावं लागेल. आता पुढे बदली, अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे याची बदली होत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता प्रवर्ग, तुम्ही SC, ST, NT, OBC, SCBC ज्याही प्रवर्गातनं फॉर्म भरायचा आहे त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे इथं सांगितलेलं आहे. पुढे अनुभव, आता तुम्हाला जर अनुभव असेल तर या ठिकाणी सिलेक्शनला प्रेफरन्स प्राधान्य दिलं जातं, लक्षात घ्या. शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास, किमान 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीमध्ये काहीतरी तुम्ही काम केलं याचा तुम्हाला किमान 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्राथमिक यादी, आता अनुभव आवश्यक आहे म्हणजे फॉर्म भरताना अनुभव पाहिजेत असं नाही, पण अनुभव असल्यास तुम्हाला सिलेक्शनसाठी प्राधान्य दिलं जाईल, हे लक्षात घ्या. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज तपासणी झाल्यावर कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच nanded.government.in या संकेतस्थळावरती प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादीबाबत हरकती, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीबाबत काही हरकती असतील तुम्हाला तर 10 दिवसापर्यंत तुम्हाला त्यावरती आक्षेप घेता येणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे प्रतीक्षा यादी, आता तुमची निवड झाली, फायनली निवड झाली आणि तुम्ही जर 1 महिन्याच्या आत जॉईन नाही केलं तर 1 महिन्यानंतर मग जो वेटिंग लिस्टला उमेदवार असेल, जी महिला वेटिंग लिस्टला असेल तिला मग तुमच्या जागेवरती घेतलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला, निवड प्रक्रियेत हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. 10 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करायचे काही प्रॉब्लेम असेल तर. चला, आता अर्ज, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या सर्व प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून स्वाक्षंकित केलेल्या असाव्यात. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज करावा. अर्ज विहित नमुन्यात nanded.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अर्जात खाडाखोड करू नये. हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल किंवा हा अर्ज तुम्हाला ही जी वेबसाईट दिली आहे nanded.gov.in या वेबसाईटला सुद्धा हा अर्ज उपलब्ध आहे, लक्षात घ्या. तो अर्ज कसा आहे, त्यात नेमकी काय माहिती भरायची ही पण माहिती मी तुम्हाला सांगतो.
सर्व आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पुढे बघा. पुढे आहे आता निवड प्रक्रिया कशी होते, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या दृष्टीनं. तर बघा निवड प्रक्रिया कशी होते. उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे, म्हणजे तुमचं जे शिक्षण झालंय या शिक्षणाला असतात 80 गुण, हे लक्षात घ्या, आणि 20 गुण हे इतर गोष्टींसाठी असतात. इतर गोष्टींसाठी 20 गुण, अशा 100 गुणांनी 100 गुणांपैकी तुमची निवड होते. मग आता लक्षात घ्या या ठिकाणी 12वी सांगितलंय. आता 12वी पेक्षा तुमचं शिक्षण थोडं जास्त असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा काय बीएड असेल, LLB असेल, जे काय असेल, तर तुम्हाला इकडे शिक्षणा 80 मार्क हे शिक्षणाचे असतील आणि इतर 20 मार्क जे आहेत मग त्यामध्ये तुम्हाला समजा जर काही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्याचे एक्स्ट्रा मार्क भेटतील. तुमचं कम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला असेल MSc IT वगैरे त्याचे एक्स्ट्रा मार्क भेटतील. त्यानंतर तुमचे कॅटेगरी SC ST OBC जी काय असेल त्याचे मार्क, आणि किंवा तुम्ही विधवा असाल त्याचे मार्क, असे हे सगळे मार्क जे आहेत ते शिक्षणाला 80 मार्कचं वेटेज आहे आणि इतर 20 मार्कांचे वेटेज, असं हे 100 मार्क त्यांनी ठरवलेले आहेत आणि त्या प्रमाणात तुम्हाला मार्क दिले जातील आणि त्या प्रमाणात मग तुमचं सिलेक्शन होईल. पुढे पत्रव्यवहार कुठल्याही प्रकारे करायचा नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपातच करायचा आहे आणि जी काही माहिती प्रसिद्ध करायची आहे ती सगळी माहिती तुम्हाला नोटीस बोर्डावरती लावण्यात येईल असं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे वयाच्या 60 वर्षापर्यंत इथे तुम्हाला काम करता येणार आहे. आता अर्जाचा नमुना हा अशा पद्धतीने अर्ज आहे. आता या अर्जामध्ये बघा काय काय भरायचं आपल्याला. तर बघा बालविकास प्रकल्प अधिकारी नांदेड, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, दोघांसाठी सेमच अर्ज आहे. तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरा. आता तुम्हाला जर मदतनीससाठी भरायचा आहे तर सेविकेवरती डॅश मारून मदतनीससाठी हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे, या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं आहे. प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड, श्री नांदेड जिल्हा, मी नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या नगरपालिका, नगर परिषद, पंचायत मध्ये आहे. कोणत्या नगरपालिकेत किंवा नगर परिषदेमध्ये आहात तुम्ही ते टाकायचे आहे. इथे तुमचा प्रभाग क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमचा कायमस्वरूपी पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग येथील स्थानिक रहिवासी असून जाहिरातीमधील नमूद अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस जे काय असेल ते या पदासाठी अर्ज खालील प्रमाणे करीत आहे. माझी वैयक्तिक माहिती खालील प्रमाणे. मग या ठिकाणी सगळी तुमची माहिती भरायची आहे. उमेदवाराचं नाव, तुमचं नाव भरायचं आहे. रहिवासी संपूर्ण पत्ता भरायचा आहे. तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी भरायचा आहे. बघा जन्मदिनांक इथे, दिनांक, वर्ष, महिना, दिवस जे काय असेल ते भरायचं आहे. विवाहित असल्यास संपूर्ण नाव आणि विवाहानंतरचे नाव. आता तुम्ही जर विवाह केल्यानंतर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर विवाह आधीचं नाव भरायचंय, विवाहानंतरचं पण नाव या ठिकाणी भरायचं आहे, लक्षात घ्या. आणि जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, डॉक्युमेंटमध्ये आता बदल झाले असतील, लक्षात घ्या. समजा 10वीच्या सर्टिफिकेटवरती वेगळं नाव आहे, लग्नानंतर बाकीच्या डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मग गॅजेट करून घ्यावं लागेल किंवा तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पण चालणार आहे, लग्नपत्रिका पण चालणार आहे. पुढे या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. हयात अपत्यांची संख्या, तुम्हाला आता सध्या किती मुलं आहेत त्या मुलांची संख्या या ठिकाणी भरायची आहे. शेवटचा अपत्याचा दिनांक, म्हणजे जो शेवटचं दुसरं अपत्य तुमचं आहे त्याचा जन्मदिनांक या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर मागासवर्गीय आहात काय असल्यास प्रमाणपत्र जोडावे. आता तुम्ही मागासवर्गीय आहात का असं विचारलेलं आहे. असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. समजा असेल, तुम्ही होय म्हटलं, यस केलं इथे, तर कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहे त्या कॅटेगरीचं नाव इथे भरायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर विधवा, अनाथ, परित्यक्त्या, निराश्रित आहे काय. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा असून पुनर्विवाह केलेला नाही याबाबत प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे. लागू असल्यास अनाथ प्रमाणपत्र सोबत जोडावे. ठीक आहे, विधवा असेल तर इथे होय म्हणा आणि त्याचं प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. पुढे आता शैक्षणिक पात्रता. आता या ठिकाणी तुम्हाला 10वीला कोणतं बोर्ड होतं, राज्य बोर्ड, महाराष्ट्र राज्य बोर्ड असेल किंवा उत्तीर्ण कोणत्या वर्षी झाले, तुम्हाला किती मार्क मिळाले, एकूण किती गुणांपैकी किती गुण मिळाले आणि किती टक्के मिळाले, ही सगळी माहिती. मग 12वी आहे, पदवी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, DED, BEd, MEd, LLB जे काय तुमचं असेल ती सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर MSc IT झालंय का, तर MSc IT झालं असेल तर कधी झालं, कोणत्या वर्षी झालं, किती मार्क मिळाले ते इथे भरायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता खाली त्यांनी काय सांगितलंय, ही एक लिस्ट दिली आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे काय विचारलंय तुम्हाला, अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आहे काय. अनुभव असेल तर इथं होय म्हणा, आणि अनुभव असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला यासोबत जोडायचं आहे. तर नसेल तर नाही म्हणा. आता काय काय जोडायचंय फॉर्म सोबत, तर बघा विहित नमुन्यातील स्वाक्षरी करून रंगीत फोटो लावलेला अर्ज. ठीक आहे. आता इथे सगळीकडे आपल्याला टिक मार्क करायची आहे आणि हे सोबत अर्जासोबत जोडायचं पण आहे.
आता आपण फॉर्म भरताना फोटो वगैरे लावलाय की नाही, मग इथे टिक केली आपण. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, या तहसीलदारने दिलेला डोमासेल सर्टिफिकेट काहीतरी असेल आपल्याकडे, जे असेल ते फॉर्म सोबत जोडा आणि याला इथे टिक करून टाका. शाळेचा दाखला, 10वीची सनद, आता शाळा सोडल्याचा दाखला पण चालणार आहे, लक्षात घ्या, तो पण जोडा. 10वीचं आपलं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते पण असेल तर ते जोडा, इथे टिक मार्क करून टाका. मागासवर्गीय असल्यास जातीचं सर्टिफिकेट, SC ST OBC जे काय असेल ते असेल ते जोडा, इथे टिक मार्क करून टाका. विवाहित उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव, म्हणजेच तुमचं लग्न अगोदरचं नाव वेगळं होतं, लग्नानंतरचं नाव वेगळं झालंय, मग त्यासाठी तुम्हाला आता काय सांगितलंय, त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र किंवा लग्नपत्रिका सोबत जोडायची आहे, किंवा प्रतिज्ञापत्र पण चालणार आहे, जे काय एक काहीतरी सोबत तुम्हाला जोडायचं इथे टिक करून टाकायचे. त्यानंतर शैक्षणिक कागदपत्र, 12वी नंतर डिग्री असेल, BEd असेल, MAd असेल, जे काय असेल ते इथे त्याच्या खाली अंडरलाईन करा आणि इथे टिक करून टाका. विधवा असाल, अनाथ असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे टिक करायची आहे आणि त्यासोबतचं डॉक्युमेंट सोबत जोडायचं आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, काही तुम्ही इथे काम केलेलं असेल म्हणजे अंगणवाडीमध्ये, तर 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला टिक करायचंय आणि सोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे त्याचे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, आता हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, तुम्हाला दाखवतो याच्या पुढेच, ते पण याच्यासोबतच जोडायचं आहे. बघा हे आहे तुमचं, हे सगळं भरलं आपण. आता हे स्वयं घोषणापत्र आहे, हे एक स्वयं घोषणापत्र जे आहे ते आपल्याला भरायचं आहे. आता हे स्वयं घोषणापत्र म्हणजे काय, मी तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमच्या मुलांची संख्या हे सगळं इथं भरायचं आहे आणि ह्याचं असं लिहिलंय की मी ही जी फॉर्म मध्ये भरलेली माहिती आहे ही सगळी माहिती खरी आहे, ही माहिती खोटी आढळल्यास तर माझ्यावर कारवाई करण्यात येईल वगैरे वगैरे. तुमचा इथे फोटो लावायचा आहे, इथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर हे आहे तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. लहान कुटुंबाचं हे तुमचं नाव लिहायचंय, तुमच्या मुलांचं नाव, त्यांचं वय वगैरे, हयात असलेल्या मुलांची नावं, त्यांच्या जन्मतारखा, त्यांची वय, इथे तुमची माहिती आहे सगळी, हे भरायचंय. इथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे आणि तुम्ही जर विधवा महिला असाल तर पुन्हा इथे खाली एक आणखी दिलेला आहे, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, इथे सही करायची. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म तुम्हाला भरून सबमिट करायचा आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये. आता ही जशी नांदेडची जाहिरात आहे तशी प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येत आहे. मग तुम्हाला करायचं काय आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करायची आहे. वेबसाईट कशी चेक करायची आहे तर बघा, या ठिकाणी काय करायचं, समजा तुम्ही नाशिकचे असाल तर गुगलला जायचं, nasik.gov.in ही वेबसाईट टाकायची. ही वेबसाईट टाकली की नाशिक जिल्ह्याची वेबसाईट ओपन होईल. नाशिक जिल्ह्याची वेबसाईट ओपन झाली की तिथे सूचना म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यात गेलं की खाली त्या ठिकाणी भरती प्रक्रिया असं एक ऑप्शन येतं. चला मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो, बघा लक्षात घ्या, तुम्हाला पटकन समजेल. आता तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी इथे गुगलला तुम्हाला जायचंय. गुगलला गेल्यानंतर आता आपण नांदेडची जाहिरात पाहिलेली आहे, कसं बघायचं ते तुम्हाला सांगतो मी. आता या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला नांदेड आपण टाकू. चला, नांदेड.gov.in ही वेबसाईट आहे नांदेडची, तिला सर्च करा. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही टाकायचा, लक्षात घ्या. आता हे असं हे ओपन होतंय. असं हे ओपन झाल्यानंतर मग इथे तुम्हाला काय करायचं, सूचनामध्ये जायचंय. सूचनामध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, भरतीमध्ये जायचंय. भरतीमध्ये गेल्यानंतर बघा इथे आलं, बघा अंगणवाडी मदतनीस भरती 2025 नांदेड शहर. बस इथे गेल्यानंतर याच्यावर क्लिक करा. तुम्ही याच्यावर क्लिक केलं की अशा पद्धतीने हे सगळं ओपन होतंय, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं अंगणवाडी मदतनीस सेविका या पदासाठी जाहिरात आली की नाही हा चेक करता येईल. जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांच्या आता येत आहेत, बऱ्याच जिल्ह्यांच्या आलेल्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता. ठीक आहे, चला आता इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षा देणार असाल तर इग्नाइट अकॅडमीची ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस TCS IBPS पॅटर्नच्या आधारावरती कव्हर केलेला आहे. या बॅच मध्ये PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. बॅच कितीही वेळा पाहण्याची 1 वर्षापर्यंत सुविधा आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा.